प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू, तसेच अगदी वारकरी संप्रदायाला शोभून दिसणारे महाराज, वारकरी संप्रदायाच्या जे कळस्थानी विराजमान आहे, ज्या संतांच्या अभंगवाणीला या जगाने पंचम वेद म्हणावं असे जगद्गुरु तुकोबराय यांचा 6 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 अगदी जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगातून सांगतात, अरे बाबा, तू जन्म घेतलाय मनुष्याच्या योनीमध्ये, तर या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. अर्थातच तू देव स्वरूपाला एकरूप झाला पाहिजे. या एकरूप होण्याकरिता तू काय काय करावं याचे 4 कारण जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगातून प्रतिपादन केले. विठ्ठल विठ्ठल अगदी अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, ब्रह्मांड नायक, जगत चालक, जगाचा नियंता, परमपिता परमेश्वर, अखिल ब्रह्मांड ज्याच्या सत्तेने चालत आहे असा असणारा सत्ताधीश महाराज, वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास, शरणम सुब्रत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमवयम, किंवा म्या बोलविल्या विद बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हालविल्या प्राणो हाली, जो जगाते चालिता. अगदी या नियमाला अनुसरून अगदी परमपिता भगवंत पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेने चालत असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, आज या सप्ताहाचा 3रा दिवस, महाराज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाटेला आलं, हे मी माझं परम भाग्य समजते. पुढे अभंगाकडे वळण्यापूर्वी काही सूचना देते. सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय ना? शेवटपर्यंत पोहोचतोय का? जेवण मी केलं कोणी? आवाज पोहोचतोय का शेवटपर्यंत? आवाज पोहोचतोय का? महाराज, आपण कीर्तनात बसलेला आहोत. माझ्या कीर्तनाचे तुम्ही कोणते कीर्तन ऐकतात मला माहिती नाही, कोणत्या नियमाला अनुसरून ऐकतात मला माहिती नाही, पण माझ्या कीर्तनात बसलेले आहात. 3 नियमांचं सर्वांनी शेवटपर्यंत पालन करावं. पहिला नियम महाराज, पहिला नियम की जेव्हाही कीर्तनामध्ये नामस्मरण येईल, मुखातून नाम आलंच पाहिजे. दुसरा नियम, जेव्हाही कीर्तनामध्ये भगवंताचं भजन येईल, हाताने टाळी वाजलीच पाहिजे. आणि सर्वात मोठा महत्वाचा नियम, सर्व कीर्तनाला बसलेले आहात म्हणून सर्वांचा पाठीचा कणा हा ताट पाहिजे. मुडला तरी चालेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पण पाठीचा कणा हा ताट पाहिजे. या वाक्याला अनुसरून आपण शेवटपर्यंत ताट बसायचं आणि आनंदाने भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल अगदी भगवंताच्या असीम कृपेने आपल्या इथं चालत असणारा अखंड नाम संकीर्तन सप्ताह, महाराज सर्वांना माहीत आहे की आपल्या इथं किम निमित्ताने सप्ताह सुरू आहे. तरी वक्त्याच्या आद्य कर्तव्याला अनुसरून अगदी परमपूजनीय असणारे हरिभाऊ महाराज दाताळकर यांच्या कृपा आशीर्वादाने अगदी सुंदर असा सप्ताह आपल्या इथे चालू आहे. तुकारामनगर दाताळ येथे, तसेच अगदी ज्यांच्याकडून आम्हाला सेवा प्राप्त झाली, तुमचं गाव सर्व त्यांना गुरुजी म्हणते महाराज, अगदी त्यांच्या संपर्कातून इथे येणं झालं. तसेच एकट्याचा नवे खेड म्हणून मेळ मिळविला. अगदी या प्रमाणाला अनुसरून ज्यांची अगदी सुंदर अशी साथ संगत आहे, आमचे महाराज गायन गंधर्व असणारे, ज्यांच्या कंठात खरंच साक्षात सरस्वतीचा वास आहे. अगदी त्यांचं गायन ऐकत राहावं असं वाटते. ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण
राहायचं नाही महाराज. अगदी सुंदर असं गायन ज्यांचं आहे आमचे दोन्ही दादा, तसेच अगदी आमचे दुसरे गायनाचार्य हरिभक्त परायण. हरिभक्त परायण आमचे जयेश महाराज. चला, तुमच्या गावाचं वैभव आहे महाराज की अगदी मृदंगचारी तुमचे झाले. बघा बघा, कुटुंबाचं किती भाग्य आहे की एका कुटुंबामध्ये 2 रत्न जन्मास आले महाराज. अगदी सुंदर अशा टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तसेच अगदी उत्तम अशी महाराज, खरंच मृदंगातून बोल काढणं काही सोपी गोष्ट नाहीये. अगदी या थंडीमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज कणखर आहे आणि ज्यांची पोट कणखर आहे ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण वैभवजी दादा सुरज. अगदी सुंदर महाराज, नियोजन पाहून आनंद वाटला. आणि सर्वांनी एकदा आमच्या बालगोपाल टाळकरांसाठी जोरदार टाळ्या. महाराज, सर्वांना माहिती आहे, महत्वाचं राहिलं हो, सर्वांचा मेळ कशामुळे मी बोलत आहे पण तुमच्यापर्यंत आवाज कस काय येतोय. आमच्या साऊंडवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराज, अगदी आनंदाने तुमच्या इथं सर्व व्यवस्था मस्त केली आहे महाराज. कारण नियोजन चांगलं असलं की सर्व चांगलं असते. पण माणसाचा हेतू असा झालाय, सांगण्याचा उद्देश माणसाचा हेतू असा झालोय की जे महत्वाचं आहे ते घेत नाही, पण जे महत्वाचं नाही ते घेतल्याशिवाय आपण राहत नाही. कीर्तनामध्ये सहज सांगावं पण मात्र काही तासानंतर आपण पुन्हा विचारावं काय घेतलं कीर्तनातून. तर फक्त दृष्टांत लक्षात असतात, सिद्धांत नसतात महाराज. पण मला असं वाटतं दाताळ्यामध्ये असं काही नाही. कारण एवढ्या टकमक लावून एवढं चिंतन ऐकायला तत्पर बसते म्हणजे त्यांना चिंतन ऐकायचं आहे. अगदी अभंगाचा भावार्थ पाहत असताना ज्यांचा अभंग आहे ते आहे जगद्गुरु तुकोबराय महाराज. ज्यांच्या अभंगावरती बोलायचं आहे त्यांचा अधिकार बघू. कारण कोणाच्याही वाक्यावरती बोलावं एवढं काही कोणी मूर्ख नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय कशा आहेत अहो, ज्या यमाला आपण भितो, ज्या यमाचं नाव सुद्धा काढलं तरी आपल्या अंगाला काटा उभा राहतो. त्या यमाच्या देखत जर तुकोबरायांचं नाव घेतलं ना तर त्या यमाच्या सुद्धा तुकाराम तुकाराम नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम. तुकाराम तुकाराम नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम. तुकाराम तुकाराम नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम. तुकाराम तुकाराम नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम, नाम घेता कबीराम. सुंदर महाराज. अगदी ज्या संतांचा अभंग आहे त्यांचा अधिकार सांगत असताना सांगतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. अगदी अशा तुकोबरायांचा आजचा घेतलेला अभंग. तुकोबराय महाराज सामान्य महात्मे नव्हते अथवा सामान्य संत नव्हते. तर या ठिकाणी निळोपरांनी म्हणावं की जडी दगडा सहित वया तारेल्या जैस्या लाया. अगदी या प्रमाणाला अनुसरून जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा अभंग हा कीर्तनाकरिता घेतलेला आहे. सर्वांनी महाराज, सर्वांनी फक्त 2 तास आहे आपल्याजवळ. इकडे तिकडे न बघता माझ्याकडे लक्ष द्यावं. महाराज, या ठिकाणी अभंगाचा पहिला अर्थ जगद्गुरु तुकोबरायांनी भावे शब्दाला सोडायचं नाही महाराज. हा एक्सप्रेस कितीही धावत निघला तरी हा रिवर्स येतो. तुम्ही फक्त शब्दांकडे लक्ष द्यायचं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भावे. कशाला म्हणतात भाव महाराज? कशाला म्हणतात भाव? माझी भाषा सर्व नकडतीये ना
गोष्ट महत्वाची आहे ती अनुसरायची नाही, पण जी गोष्ट महत्वाची नाही ना रे बाबा, ती गोष्ट अनुसरल्याशिवाय राहायचं नाही. अभंग तुकोबारायांचा आहे हो. तुकोबारायांनी सुंदर असा आपल्याला उपदेश केला, या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन केलं. तुकोबारायांनी सुंदर सांगितलं की भावे गावे गीत. महाराज या ठिकाणी भाव कशाला म्हणतात तर सर्वांना माहितीये, भाव भाव म्हटलं रे म्हटलं की या ठिकाणी बाजारात गेलं की प्रत्येक भाजीपाल्याचा भाव आपल्याला आता म्हणा. पुरुष मंडळींना का विचारते, महिला मंडळी तुम्ही जाता का गहू खरेदी करायला? नाही ना. महाराज प्रत्येकाला भाव माहितीये की भाव काय असतो, पण जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न करावा, अहो तुकोबारे तुम्ही भाव सांगत आहात, हा भाव परमार्थामधला आहे, पण महाराज एक जाणू इच्छितो आपण, आपल्याला प्रपंचातला भाव कळला का हो? महाराज गव्हाचे भाव किती तुमच्या इथं? 12 महिने एकादशी असते का सर्वांची? नसती ना. काय गव्हाचे भाव? 3,500 महाराज. जाऊ दे, मला काही घ्यायचे नाही ते. महाराज गव्हाचे भाव किती असो, अगदी एक दादा बसलेत आमच्या बाकड्यावरती, रस्त्यावरती दादरचा हायवे, त्या बाकड्यावरती एक दादा बसलेत. पुढून एक त्याचा मित्र आला, त्याच्या पाठीवरती 1 क्विंटलचं गव्हाचं पोत आहे, त्याच्यामध्ये 1 क्विंटलवर गहू आहे, क्विंटलाचं पोत पाठीवरती आहे. किती ओझं असेल तुम्हाला माहितीये. अगदी सहज चालत असताना चालून राहिले, बसलेल्याने सहज विचारलं, कसे आणले गहू? कसे आणले गहू? महाराज पुढच्याचं उत्तर आहे, ऑटोनं आणले गहू. भाव कळला नाही महाराज. अरे याचा 1 रुपया पडला. 4 आना नाही म्हणत महाराज, 1 रुपया म्हणून झाला डायरेक्ट. 4 आना चलन बंद झाला आता. 1 रुपया पडला. त्याने पुन्हा प्रश्न करायला सुरुवात केली की का रे बाबा कशाने आणले गहू? त्याने प्रत्युत्तर सहज दिलं, ऑटोने आणले भाऊ गहू. नाही नाही नाही, कसे आणले गहू? पुन्हा प्रश्न केला, पुन्हा उत्तर मिळालं, लहान भाऊ काही कामात येत नाही भाऊ, मोठ्यानं आणले गहू. महाराज या ठिकाणी गव्हाचा भाव समजला नाही हो. मग या ठिकाणी आपल्याला अभंगाचा भाव कळेल का? महाराज या ठिकाणी जर अंतःकरणाचा शुद्ध भाव आपल्या जवळ असेल ना, तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण अभंगामध्ये सर्वजण, आपल्या हरिपाठामध्ये सर्वजण म्हणतात, भावबडे आकडे एरविना कडे करतडी आवडे तैसा हरी. महाराज या ठिकाणी सर्वांना माहितीये, अथवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देव अशा न भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काही सहज भेटत नाही महाराज, कारण सहज भेटणाऱ्या गोष्टीची किंमत कोणालाही राहत नाही. भाव भाव काय सांगताय तुकोबाराय? अहो भाव म्हणजे काय? एक आणखी दृष्टांत सांगून जाईल. भाव कशाला म्हणतात? सहज 2 मित्र आहेत महाराज, नेटवर्क मध्ये राहा बरं, गौर क्षेत्राच्या बाहेर गेले की कळणार नाही. 2 मित्र आहे महाराज, वेगवेगळ्या धर्माचे, अगदी जहाजामध्ये प्रवास करत आहेत, आणि प्रवास करत असताना त्या जहाज मात्र एक बावटई आली आणि ते जहाज मात्र उलट झाले. 2 मित्र असणारे ते जहाजाच्या त्या समुद्राच्या पाण्यामध्ये पडले, आणि पडल्यानंतर जवळ पडले महाराज. सर्वांना माहित आहे, जेव्हा प्राणाचा आता घात होणार आहे, आपल्या जीवाची हानी होणार आहे, त्यावेळेस कोणाला काय काय आठवतं? लेकरं बाकरं आठवतात, मग आठवतो ईश्वर. त्या ठिकाणी पडणाऱ्या त्या दोन्ही धर्माच्या व्यक्तीला आठवलं, एक मुस्लिम आहे, एक हिंदू आहे. मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं, आणि या ठिकाणी त्याला बघून हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या अंतःकरणात आलं, आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे बाबा. कारण हा जर करत आहे, निश्चित त्याला करायचं आहे, म्हणून हा करतोय. त्याने सुंदर नामस्मरण केलं, तो पाण्यामध्ये पडलेला असून सुद्धा हाताने टाळी वाजवत आहे आणि मुखाने नाम घेत आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय अगदी महाराज सुंदर असं भगवंताचं नामस्मरण केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीने केलं बरं मनापासून, पण दाताळामधल्या बसलेल्या श्रोते मंडळी थोडीशी कंजूसकी केली टाळी वाजवायला. केली ना? खरं सांगा महाराज, भगवंताचं असीम नामस्मरण सुरू आहे आणि नामस्मरण सुरू असताना त्या व्यक्तीचं 5 मिनिटं नामस्मरण चाललं, पुन्हा लक्ष गेलं त्या मुस्लिम धर्माच्या व्यक्तीकडे. त्याचं नामस्मरण मात्र बंद झालं. पुन्हा अंतकरणात आलं, पुन्हा नामस्मरण सुरू झालं. आता म्हणावं महाराज, या ठिकाणी नामस्मरण बंद का होत आहे? तर अरे जी गोष्ट आयुष्यभर कधी केलीच नाही, जी आयुष्यभर कधी केलीच नाही आहे आणि ती जर गोष्ट आपण अचानक करायला लागलो ना, ती जमत नाही बरं. कोणत्याही गोष्टीसाठी काय लागतो? सराव लागतो. सर्वांना महाभारत माहिती आहे? महाभारत माहिती आहे का? तुमच्या इथं पद्धत नाही का बोलण्याची? की मौन धरलंय सर्वांनी असते नाही ना? महाराज, या ठिकाणी अगदी सांगत असताना सांगतात सर्वांना महाभारत माहित आहे. तुमच्या घरातलं मी कोणाला हे विचारणार नाही महाराज. ग्रंथातलं महाभारत अगदी भीमदादा, अर्जुनदादा आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यामधील काही संवाद आहे. या ठिकाणी सांगत असताना सांगतात की ज्या ठिकाणी अर्जुनदादांचं गायन अगदी गायनाचार्यांना कळेल अगदी त्यांचा स्वर कसा आहे, पक्का आहे. गायन उत्कृष्ट गायन आहे अर्जुनदादांचं, परंतु मात्र भीमदादांचं गायन हे काही बरोबर नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या भजना एवढं त्यांचं गायन पक्का आहे फक्त. महाराज, अगदी सांगण्याचा उद्देश बघा, आपला अभंग सोडायचा आहे बरं, भाव शब्द घेतोय आपण. या ठिकाणी अर्जुन दादा नामस्मरण करायचे, सुंदर सर्व श्रोते मंडळी गायन ऐकायचे, परंतु या ठिकाणी ज्या भीमदादांनी गायन केलं रे केलं की गावातल्या सर्व मंडळींनी काय करायचं? उठून चाललं जायचं महाराज. त्या ठिकाणी भीमदादांना थोडंसं वाईट वाटलं. भीमदादा जागेवरून उठले आणि घोर अरण्यामध्ये गेले आणि घोर अरण्यामध्ये जाऊन एक सुंदर शिव भगवंताचं मंदिर आहे आणि त्या शिवलिंगापुढे अगदी सुंदर असं पद्मासन घातले आणि भगवंताचं नामस्मरण करते. सुंदर असं नामस्मरण सुरू आहे आणि नामस्मरण करता करता त्यांचं लक्ष गेलं की आपल्या आवाजाने आपल्याकडे कोणीतरी येत आहे. महाराज, जसा जसा तो व्यक्ती जवळ यायचा तसा तसा भीमदादांचा आवाज वाढायचा. जसा जसा त्या व्यक्ती जवळ यायचा तसा भीमदादांचा आवाज वाढायचा. एक क्षण असा आला की भीमदादा आणि तो व्यक्ती आमोरासमोर उभे आहेत. महाराज, आनंद वाटला त्या ठिकाणी. भीमदादा म्हणाले, पहिला श्रोता आहे तो की जो माझा गायन ऐकून माझ्यापर्यंत आला. तो महाराज हात जोडायचा आणि मान हलवायचा
जर भाव निर्माण झाला तर मग आपण म्हणू शकतो द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, आणि व्यासाची आखुना, द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा. हो द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी. सुंदर अगदी द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. महाराज अगदी ज्यांची आज उपस्थिती लाभली आमच्या हरिभक्तपरायण मंदिरची महाराज दाताळकर, अगदी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. महाराज अगदी परम भाग्य आमचं की त्यांची उपस्थिती इथे लाभली आहे. अगदी आपल्या मुद्द्यावरती येऊन या ठिकाणी असा भाव निर्माण करा की ज्या ठिकाणी आपलं भजन बंद झालं की भगवंताचं भोजन बंद झालं पाहिजे, त्या ठिकाणी तसा भाव जर असला तर तुकोबाराय म्हणतात की भगवंताची प्राप्ती झाली. अभंगाचं प्रथम चरण. गीत गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव. शोभा करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, तुझा भाव आहे देव, तुझा भाव आहे देव. भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित. भावे गावे गीत, शोध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, भावे गावे गीत, करो नियाचित, करो नियाचित. अगदी महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की असा भाव जर निर्माण झाला तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी भावाला जोड कशाची पाहिजे? भावे गावे गीत. आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे भावाने, पण कसं केलं पाहिजे? गीत. महाराज गीत कशाला म्हणतात? आपल्याकडे सहज गीत म्हणजे गाणं, दुसरा काही शब्द नाही आपल्याकडे. गीत म्हणजे गाणं महाराज. या ठिकाणी गीत
नाही निर्मळ जीवन काय करील सावन काय करील सावन काय करील सावन नाही निर्मळ जीवन काय करील सावन काय करील सावन काय करील सावन महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील सावन. अरे बाबा किती साबण लावसाल बाहेरून पण तुमचं अंतकरण निर्माण नसेल ना तर बाहेरून कितीही इस्त्रीचे कपडे घाला बाहेरून कितीही चांगले दिसण्याचे प्रयत्न करा तरी आतून जे आहे तेच राहणार. किती दिखावा चाललाय महाराज किती देखावा चाललाय. अरे बाबा एखादा भिक्षुक असावा पण परिस्थिती घरी राहते एका टाइमचं जेवण कमी करते पण राहणीमानाला असा राहतो जणू किती मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो. जेवणाची व्यवस्था नसली तरी देखाव्याला महत्व देतात महाराज. अरे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत ती परिस्थिती जगाला नाही दाखवायची पण आपला अभिमान असला पाहिजे आपला स्वाभिमान असला पाहिजे की आम्ही ज्या स्थितीमध्ये राहतो ना ते या जगाच्या पलीकडची नाही ती आमची स्वतःची परिस्थिती आहे. अरे या ठिकाणी गरिबीतून श्रीमंतीकडे जाणारा हाच गरीब आहे. या गरिबीतली ही स्थिती म्हणजेच प्रगतीचा मार्ग आहे. आधी जर दुःख आलं नाही तर सुखाचे दिवस येत नाही. अरे बाबा भगवंताच्या घरी देर आहे अंधेर नाही. त्याच्या मनात आलं ना असा देईल एक वेळेस की पाहता पाहावलं जाणार नाही पण त्या ठिकाणी तसं करावं लागतं बरं महाराज. तसं कर्तृत्व सुद्धा करावं लागतं. अगदी आता सर्व कीर्तनाला बसलेले आहात सुंदर असं प्रमाण देत आहात. तुम्हाला माहित आहे टाळी गावात जमतात आपण सर्व कीर्तनाला बसलेले आहोत. प्रत्येक कीर्तन आपण ऐकतो. किती वर्ष झाले आपण कीर्तनाचं श्रवण करत आहोत. महाराज या ठिकाणी टाळ्यांचे 3 प्रकार सांगतात. लक्षात ठेवायचं. काही काही ठिकाणी टाळ्या अशा वाजतात महाराज की अशी टाळी वाजते की बाजूच्या कानाखाली बसते अशी ही टाळी वाजते. टाळी कशी वाजवायची सांगते महाराज. 3 प्रकारच्या टाळ्या सांगते. लक्षात ठेव जा फक्त. 3 प्रकारच्या टाळ्या सांगते. 2 फायदे सांगते. 3 प्रकारच्या टाळ्या कोणत्या. पहिली टाळी जी मृदंगाचा बोल अथवा तार शिकताना वाजते. गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल अशी महाराज. दुसरी जी टाळी वाजते ती भगवंताच्या भजनामध्ये अथवा हरिकीर्तनामध्ये वाजते. ती कशी महाराज तर ती अशी वाजते. तिसरी टाळी प्रत्येकाला माहितीये. बस स्टॉपवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती 10 रुपये मागण्याकरता जी टाळी वाजते ती 3 नंबरची टाळी वाजते. महाराज आता कीर्तनात बसलेलो आहोत आपण. कशी टाळी वाजवायची आता तुम्हाला कळलं असेल पण टाळी का वाजवावी. अरे बाबा शास्त्र सांगतं तुमच्या हाताला असणारी जी धनरेषा आहे तुम्ही जेवढ्या जोरात टाळी वाजवसाल जेवढ्या जास्त वेळेत टाळी वाजवसाल तेवढ्या जोरात ती धनरेषा वाढते. चौथ्या नसेल धन पाहिजे बाबा हा सर्व दादा श्रीमंत नसेल धन पाहिजे. शास्त्र सांगतं या ठिकाणी विज्ञान सांगतं या ठिकाणी नसेल धन पाहिजे पण आरोग्य तर पाहिजे ना. मग या ठिकाणी विज्ञान म्हणतं अरे बाबा तू टाळी वाजवावी कशाकरिता तर तुला हृदय विकार नावाचा रोग ना व्हावा याच्याकरिता तरी तू टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी असं सहज महाराज कीर्तन सुरू होतं. सांगताना सहज सांगितलं की माणसाने आतून शुद्ध झाला पाहिजे म्हणजे आतून चकचकाकीत शुद्ध झालं की भगवंताची प्राप्ती लगेच होते महाराज. कारण जर कोणताही विषय घ्या महाराज जर आपल्याला काही कोणाकडून घ्यायचं असेल तर आधी मळकं कसं पाहिजे भांड कसं पाहिजे खाली पाहिजे. जर भगवंताचं नाव सुद्धा घ्यायचंय भक्ती सुद्धा करायची आहे तरी सुद्धा हे मस्तक कसं पाहिजे आधी कामं पाहिजे म्हणजे जेणेकरून फक्त भगवंत या ठिकाणी
कशाला असतो? ज्ञानाला असतो. आणि या ठिकाणी भक्तीमध्ये सर्वात महत्व कशाला असेल तर कशाला आहे? चित्ताला आहे. या ठिकाणी चित्त जर शुद्ध केलं ना तर या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण चित्ती नाही नामी तरी ते व्यर्थ. या ठिकाणी अगदी सर्वांनी आवडीने भगवंताची प्राप्ती करायची आहे. पण फक्त गीत गाऊन चालत नाही. तुकोबाराय म्हणतात, अरे गीत गाशील ना तू, गीत गाशील तर फक्त चित्त शुद्ध करून तू गीत गा. अंतकरणाची शुद्धता करून तू गीत गा. तुकोबाराय पुढे म्हणतात की तूच भावा आहे देव. तुकोबारायांना विचारत, तुकोबाराय ओ सर्व संत म्हणतात की या ठिकाणी तुझं भावा आहे देव, की देवाची प्राप्ती झाली पाहिजे. मग तुम्ही असं का म्हणता की तुझं भावा आहे देव? तुझा देव कसा काय भावा? असं कसं काय म्हणता महाराज? अगदी दृष्टांता सहित पटवून देतात. सर्वांना गुळ माहित आहे, गुळ खात असाल ना? सर्व खातात. महाराज या साईडला गुळाची एक भेली आहे मोठी आणि या साईडला एक गुळाचा एक एवढासा खडा ठेवला महाराज. या गुळाच्या भेलीतला मी थोडा सकन तुम्हाला खायला दिला, कसं लागणार आहे? निश्चितच गोड लागणार आहे. या गुळाच्या थोड्याशा फळ्यामध्ये एक थोडा सकन दिला खायला, कसा लागणार आहे? निश्चितच गोड लागणार आहे. काहून? या भेलीमधला चवीचा फरक आणि या ठिकाणी या गुळाच्या खड्यामधील फरक वेगळा वेगळा पाहिजे होता ना. हा मोठा आहे, हा छोटासा आहे, असं नाही बाबा. अरे तो खडा जरी लहान असला तरी तो आहे कशातला? तो गुळाच्या भेलीतला आहे. ज्या ठिकाणी एकरूपता दिसते, ज्या ठिकाणी त्या गोष्टीपासून अंश निर्माण होतात अथवा कण वेगवेगळे होतात, तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तुझं भावा आहे देव. म्हणजे त्या भगवंताचे आपण अंश आहोत. जर शोधून पाहायचं असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बसलंय, फक्त शोधावा लागतो महाराज. अगदी आपण सर्व म्हणतो सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अगदी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कोण आहे? ईश्वर आहे, ईश्वर. पण महाराज कळेल केव्हा सांगू का? उंदीर माहिती आहे सर्वांना? उंदीर माहिती आहे ना? कोणाच्याच घरात निघत नाही तिकडे. महाराज केवढंही मोठं घर बांधलं तरी उंदीर असतात महाराज. उंदराला तुमच्या इथं पकडायचं म्हटलं तर सहज जाऊन हातामध्ये पकडणार का? पकडणार का? एवढं चतुर नाही महाराज. उंदराला पकडायचं म्हटलं की पोका मार जर इथं पण जाते, पण उंदीर घे हाती लागत नाही. मग मनुष्याचा पुढे थाट लागणार आहे. त्या ठिकाणी पकडायचं म्हटलं ना उंदराला तर एक पिंजरा असतो, पिंजरा. त्या पिंजऱ्यामध्ये तो सहज जाऊन बसत नाही. नेटवर्क मध्ये राहा बरं. उंदीर सहज त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसत नाही. या ठिकाणी सर्वात स्वस्त पदार्थ 1 रुपयाचे 4. काय गोड गाव आहे महाराज, सर्वच माहिती आहे. सर्वात स्वस्त तेच मिळतात आता 1 रुपयात 4 पोंगे महाराज. त्यामधले 3 आपण खायचे आणि एकाचा उपयोग करायचा. अगदी त्या एका पोंग्याचे 4 तुकडे केले महाराज. थोडे 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 एका दिवसाचे तुकडे केले. या ठिकाणी एक तुकडा पिंजऱ्याच्या बाहेर टाकलाय, एक त्या पिंजऱ्याच्या दाराशी टाकलाय, एक पिंजऱ्याच्या थोडासा आत टाकला आणि एक पिंजऱ्याच्या मध्यभागी टाकलाय. महाराज त्या उंदराला वास आला. हळूहळू वास घेत घेत पिंजऱ्याच्या जवळ गेलाय. पहिला तुकडा हळूच कण खाल्लाय, दुसरा तुकडा त्या दारामध्ये पडलेला खाणार. तेवढ्यात लक्षात आलं नाही रे बाबा, हा दारात पडलाय, ही भरगती आहे.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा या पवित्र मातेमध्ये सकल संतांनी अवतार घेतला महाराज. अगदी आपलं आराध्य दैवत असणार आपल्या आदिशक्ती मुक्ताबाई, बहिणाबाई, संत सोयराबाई, जनाबाई महाराज, अगदी तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, निरोबर आहे, संत चांगुना, तसेच संत संताजी महाराज इत्यादी समस्त संतांनी या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारताच्या भूमीमध्ये जन्मास आले. नवे नवे तर धर्माचे राजे अथवा धर्म जोपासणारे जे होते, म्हणून आपला धर्म
जमत नाही विठ्ठल विठ्ठल. आता हल्ली म्हणजे या क्षणी आपलं कार्य कोणतं आहे तर संत आपल्याला सांगतात, अरे बाबा मस्तक ठेंगण कर, पण कधी करशील जेव्हा तुझा धर्म जागृत होईल ना, जेव्हा तुझा हिंदू धर्म जागृत होईल तेव्हाच मात्र तू हे मस्तक ठेंगण करू शकतो रे बाबा, तेव्हा तू नामस्मरण करू शकतो. महाराज काय आहे हो धर्म धर्म धर्म? हिंदू आणि मुस्लिम हा धर्म, हिंदू आणि मुस्लिम हा धर्म आहे महाराज, याच्या विरोधात नाही आपण. पण महाराज एखादी अशी निवडणुकीची लाट यावी आणि जिने सांगावं देव देश आणि धर्म, देव देश आणि धर्म. मग निवडणूक आली की आम्हाला समजावं आमचा देश कोणता, आमचा देव कोणते आणि आमचा धर्म कोणता. महाराज सर्वांना एवढं माहित आहे की या ठिकाणी नामस्मरण प्रत्येक जण करते. जन्माला आलो त्या दिवसपासून आम्ही नामस्मरण करतो बाई, पण भगवंताची प्राप्ती झाली नाही. महाराज ह्या दोन गोष्टी जर तुम्ही कीर्तनातून दिल्या ना तर आजचं कीर्तन सफल झालं असं समजावं. नामस्मरण करताना दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या ठिकाणी त्या मुस्लिम मित्र आणि हिंदू मित्र या दोघांनी नामस्मरण केलं आणि नामस्मरण करून मात्र मुस्लिम धर्माचा व्यक्ती हा तरला, म्हणजे तो मृत्यूच्या सागरातून म्हणजे वाचला, मात्र हिंदू धर्माचा व्यक्ती हा पाण्यात बुडाला आहे. याचा उत्तर सांगते महाराज, या ठिकाणी चुकलं काय? धर्माचा भेदाभेद नाही चुकला. या ठिकाणी देवाची अगदी हा देव चांगला तो देव चांगला नाही रे बाबा, हे विश्व सर्व एकाच भगवंतापासून निर्माण झालं, याच्यामध्ये भेदाभेद करणारे आपण आहोत. या ठिकाणी चुकलं काय तर या ठिकाणी चुकले दोन कार्य. पहिलं कार्य चुकलं तर आपण शुद्ध अंतकरणाचा भाव निर्माण न करता भगवंताचं नामस्मरण केलं आणि या ठिकाणी चुकलं दुसरं कार्य की आपण आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेने विनचिवा सुख नोही. या ठिकाणी सोमवार आला की देव बदलतात, मंगळवार आला की देव बदलतात, अरे बुधवार आला की देव बदलतात. 8 दिवसांचे 8 देव बदलतो आणि मग म्हणतो देव काही प्राप्तच होत नाही महाराज. अरे बाबा देव प्राप्त
अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात की वेचिते वचन जेणे राहे समाधान. म्हणजे आपण असं काही बोललं पाहिजे की पुढच्याने असं म्हटलं पाहिजे की बाबा तू आणखी बोलावं, तू आणखी बोलावं. म्हणजे काय बोलावं? अरे तू जर घरातला प्रतिष्ठित व्यक्ती तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत आहे ना, तर पुढच्याने सुद्धा म्हणावं आणखी म्हणा, आणखी म्हणा. तेव्हा पुढच्याच्या अंतःकरणाला समाधान वाटतं की नाही आता हे आणखी झालं पाहिजे. महाराज या ठिकाणी अगदी सुंदर सर्व श्रोते मंडळी बसलेले आहात. सर्वांच्या महिला मंडळीच्या डोक्यावरती पदर आहेत. अगदी सर्व ताट बसलेले आहात. सर्वांना गोड दिसतायत महाराज. फक्त एकदा सुंदर ताट बसा बरं, ताट बसा. बसते. अगदी सर्वांनी गोड भगवंताचं भजन करायचंय. सर्व पुरुष मंडळी सुद्धा ताट बसायचं सर्वांनी आणि अगदी सुंदर दोन्ही हात सरळ वरती घ्या महाराज. जास्त नका घेऊ, एवढे घेतले तरी चालेल. घ्या घ्या, सरळ घ्या, सरळ सरळ सरळ. ज्यांना त्रास असेल त्यांनी नाही घेतले तरी चालेल, पण ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी घ्या बरं. घेतले. सर्वांच्या मुखातून नामस्मरण आणि टाळी. मुबारक हो माई, 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 मुबारक माई, गाडी गाडी गाडी, मुबारक माई, हे मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, वाच महाराज माहिती आहे आता कसं वाटतंय तुम्हाला पाहून? अगदी एक फ्रेश तर वाटतच आहे. कणिक माहिती आहे सर्वांना, कणिक पीठ पीठ अगदी थोडंसं पीठ घ्यावं वाटतंय, थोड्याशा मिरच्या, थोडंसं मीठ, थोडेसे केस आणि सर्व दाताळावासी अथवा बाहेर जाऊन आलेले सर्व मंडळी सर्वांकडून ओवाळून असं चुलीमध्ये टाकावं वाटतंय. गोड नामस्मरण केलं महाराज नीट लागावं असं. अगदी सुंदर असं नियोजन झालंय. या ठिकाणी आपण असं नामस्मरण केलं पाहिजे की ज्या ठिकाणी पूजेचं समाधान झालं पाहिजे, अथवा आपण असं बोललं पाहिजे की दुसऱ्याला चांगलं वाटलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मग तुझं भावा आहे देव. जेव्हा पुढच्याचं समाधान होईल असं जेव्हा तू बोलशील ना, तेव्हा तुला भगवंताची प्राप्ती झाली अथवा भगवंताशी तू एकरूप झाला असं म्हणायला काही अवघड ठरणार नाही. पण या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर मनुष्याच्या योनीमध्ये जन्मास आलो म्हणून या जगावरती थोडासा उपकार केला पाहिजे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी
सुलभ उपावय तरी हा सुलभ तरी हा सुलभ हा तरी हा सुलभ हा ना हा तरी हा सुलभ 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 तरी हा सुलभ सुलभ उपाव सुलभ उपाव सुलभ शेवटचे चरण सांगतात तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. आता तुकोबारांनी असं का म्हटलं असावं? फारही म्हणतात आणि थोडाही म्हणतात. अरे बाबा, ज्याला शक्य असेल त्याने फार असा परोपकार केला पाहिजे, पण ज्याला नाही जमत त्याने थोडा तरी केला पाहिजे. परोपकाराचा अर्थ काय आहे? या ठिकाणी परोपकार कोणी कसा करावा महाराज? सूनबाईने परोपकार करावा सासूबाईंवरती. जर सासूबाई काही बोलत असतील तर आपण चुप बसावं. हा कसा आहे? हा सासूंवरती केलेला सूनबाईंचा परोपकार
तुझ्या नावाने जर आई वडिलांची मान या समाजामध्ये झुकत असेल तर तू असं कार्य नको करू ग की ज्या दिवशी तुझ्या आई वडिलांना समाजामध्ये खाली पाहण्याची वेळ येईल. महाराज, कीर्तनकार बहुतेक येऊन गेले. बरेच कीर्तनकार सांगतात की या ठिकाणी मुलींनी विचार केला पाहिजे, मुलांनी विचार केला पाहिजे की आपण आपल्या संस्कृतीला धरून राहिलं पाहिजे. हिंदू धर्माची संस्कृती सांगते बाबा, मस्तकाला टिळा असावा. अगदी हिंदू धर्मात जन्माला आलोय, शेंडी असावी. वारकरी संप्रदायात आहोत, डोक्यामध्ये टोपी असावी. अरे बाबा, कीर्तनाला बसलेले आहोत, महिला मंडळींच्या डोक्यांवरती पदर असावा. संस्कृती सांगते आपली. पण या ठिकाणी सांगत असताना प्रत्येक कीर्तनकार वक्ता सांगतो की मुलींनो, या ठिकाणी असं वागू नका ग की ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांची मान तुमच्या नावामुळे, तुमच्या कार्यामुळे या जगाच्या पुढे खाली वाकेल. मी सांगते, आई वडिलांना गावातली एक मुलगी पळून जात असेल म्हणून जर तुम्ही त्यांच्या 10 बहिणींच्या अथवा 10 शेजारच्या मुलींचे जर लग्न लावून देत असाल ना, तर या ठिकाणी आई वडिलांची चूक आहे महाराज. कारण समाजाच्या बोलण्यावरून जर तुम्ही मुलींचं नुकसान करत आहात ना, असं नाही महाराज. हाताचे 5ही बोट सारखं नाही. एक खराब झालं म्हणून काही 10ही बोट खराबच झाले, कदापही नाही. म्हणून अगदी तुम्ही जन्म दिलाय त्या मुलींना, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवल्यानंतर मी अपेक्षा देते बाबा, मी ग्वाही देते की तुमची मुलगी तुम्ही जर अगदी कणभरही विश्वास न ढवळता जर विश्वास ठेवत असाल ना तुमच्या लेकरांवरती, तर असं कधीही कार्य करतील नाही की ज्यामुळे तुमची मान या समाजामध्ये खाली जाईल. फक्त एक कृपया करा की तुम्ही आधी सुधरा, नंतर लेकरांना सुधरायची उपदेश करा. या ठिकाणी आपण स्वतः आधी बदला म्हणजे लेकरं बदलतील. कारण प्रत्येकाच्या घरामधली गोष्ट सांगते, घरामध्ये हरिपाठ नाही हो, घरामध्ये काकडा नाही हो. जर तुम्हीच करत नाही, लेकरं काय करणार आहेत? आमचे लेकरं कीर्तनात जात नाही. बाई, तुझं रिकाम पण नाही ग, आहे का? नाही ना. आधी आपलं करावं, आधी आपल्याकडे बघावं, नंतर लेकरांना सांगावं. आणि जर आई वडील सुसंस्कारित असतील, आई वडील जर चांगले असतील, कर्तृत्ववान असतील ना, तर लेकरही सुसंस्कारित घडल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना विनंती करते, अगदी आपण हिंदू धर्मामध्ये जन्मास आलो तर आपल्या वारकरी संप्रदायाला शोभतो अशी एकादशीचं व्रत आपण केलं पाहिजे. तुळशीची पवित्र अशी माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. आणि एक महत्वाचं, मोठ्यांचा आदर आपल्याला करता आला पाहिजे, एवढं सांगते बाबा. आणि अगदी आजच्या सेवेला ज्यांची उत्तम अशी साथ होती, आमचे मृदंगाचार्य असणारे, अगदी सुंदर मृदंग वाजवलं महाराज, त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच अगदी आमच्या कीर्तनाला ज्यांनी प्रमुख उपस्थिती इथं लाभली आहे, आमचे हरिभक्त परायण, अगदी विदर्भरत्न असणारे महाराज, सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण आमचे मंगेशजी महाराज दाताळकर, यांचे सुद्धा आभार व्यक्त करते महाराज. अगदी छोटी बहिणीप्रमाणे आमच्या सेवेकरता महाराज फक्त कीर्तनकार म्हटले की श्रवणाला येऊन बसतात, पण महाराज त्यांचं मोठेपण आहे की ते मृदंगाची सेवा द्यायला येऊन बसले. अगदी त्यांचेही आभार व्यक्त करते. सुंदर अशी गायनाची साथ दिले आमचे 3ही गायनाचार्य, त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त